काय रे बाप्या, काय करतोय तू आज? काही नाही करतोय. तुम्ही काय म्हणता हे? तुझ्यासाठी एक मुलगीचं स्थळ आलं आहे. खरं काय? मला तर आणखी ही मजा काहीच वाटते आहे. ते स्थळ 2 दिवसापूर्वी झालं. मी तुला रात्री सांगणार होतो पण तू झोपला होता. पोरीचा फोटो वगैरे आहे का मग? नाही, पोरीचा फोटो नाही, कारण की ती खूप लाजाळू आहे, त्यामुळे तिचे फोटोच नाही आहे. फोटो नाहीये? नाही ना, फोटोच नाही तिचे. पोरगी चांगली तर आहे ना दिसायला? काय माहित आता, मी पण फोटो बघितला नाही तिचा आणखी. तिचा एखादा फोटो मागवा ना. मी पण फोटोसाठी म्हटलो होतो, पण ते म्हणे नाही, फोटोच नाही म्हणे तिचे. आजकाल पोरगी कशी असो, तिचे फोटो असतात म्हणजे असतातच. स्नॅपचॅटचे फिल्टर लावून फोटो काढतात आणि पोरांना येडं बनवतात. त्यांना म्हणा एखादा फिल्टर लावून फोटो काढून पाठवा. बरं, मी म्हणतो तसं. पण पप्प्या, ही संधी हातातून सोडू नको. आता तशी असन तशी मुलगी पसंत करून घे. पण एकदा तिला बघावं तर लागेल ना. बघ, व्यवस्थित बघ, पण ही संधी गमावू नको. कारण तुझ्यासाठी स्थळच येत नव्हतं, पण हे स्थळ तुझ्यासाठी आलंय आणि हे आपल्याला करायचंच आहे. बरं ठीक आहे. माझी एक अट आहे. आपण जेव्हा तिला बघायला जाऊ तेव्हा आम्ही दोघे मिळून ठरवू की लग्न करायचं आहे की नाही. बरं, तुमच्या पद्धतीनं, कारण की तुम्हालाच लग्न करायचं आहे आणि पूर्ण विचार करून ठरव तुला काय करायचं आहे. हो, मी आता बरोबर करतो. पण तुझ्याकडून जर आता ही संधी उकली तर तुझ्यासाठी पुन्हा एक वर्ष स्थळ येत नाही बाबू. त्यामुळे जे करशील त्याचे परिणाम विचारात घेऊन कर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.